तर फ्रेंड्स आता वाजले 12:48. हे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी घड्याळ आहे. 12:48 झालेलं आहे. आणखी ट्रेन नाही आली. ट्रेन येणार आहे जवळपास 1 वाजता. त्याच्यामुळे 1 वाजेपर्यंत इथंच थांबायचं आहे. ट्रेन लेट झालेली आहे, तशी 12:45ला येते, पण येणार आहे 1 वाजता. तर या ठिकाणी येते एक मालवाहतूक गाडी. आमची ट्रेन इकडून येणार आहे या साईडनं, पण या ठिकाणी सध्या मालवाहतूक येते. यार लोक चुकत राहतात. ते आले या ठिकाणी द ग्रेट पाटील काही पोज वगैरे देऊन टाक. काय कॅन्सल. तर फ्रेंड्स हे आलेले ट्रेन, या ट्रेनमध्ये जायचं. आज जनरलने आज AC च्या डब्यामध्ये जायचं आपल्याला. कोणता डब्बा? S3. B3. हो चाल ना पाटील. तर फ्रेंड्स ट्रेन निघालेली आहे, पाहू शकतो तुम्ही या ठिकाणी. आता निघाले धामणगाववरून. तर फ्रेंड्स हे आलेलं आहे चांदूर स्टेशन. पाहू शकता किती गरमी आहे. लोक एवढ्या गरमीमध्ये चढत आहे. तर फ्रेंड्स हे आलेलं आहे बडनेरा स्टेशन. या ठिकाणी एकूण स्टेशन नाही, एकूण दुसरी ट्रेन उभी आहे. बडनेरा स्टेशन त्या साईडने आहे. तिकडून तिथं होता विवेक बसून, तो गेला पाणी आणण्यासाठी. इथेच आज ऊन खूप जास्त आहे. आज आहे 47 डिग्री सेल्सिअस. पाहू शकता तुम्ही ऊन. टेम्परेचर ते दिसणार नाही, पण ऊन पाहू शकता. तर फ्रेंड्स आता आलो नांदुरामध्ये. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी नांदुरा रेल्वे स्टेशन. आम्ही तुम्हाला मागच्या वेळेस जे म्हटलं होतं मी की तुम्हाला इथं आल्यावर फ्लॅग दाखवणार, तो फ्लॅग तुम्हाला दाखवतो मी. हा या ठिकाणी फ्लॅग आहे, इंडियन फ्लॅग. तुम्हाला दुरून सिनेमॅटिक सीन दाखवतो. तर फ्रेंड्स आता बसलो जळगाव जामोद बसमध्ये. मागच्या वेळेस गेलो होतो तेव्हा बसनंच गेलो होतो, आता बसमध्ये बसून आहे. हे पाहू शकता तुम्ही. हे आहे नांदुराचे शॉप.
Miss the morning glaze. तर फ्रेंड्स फायनली पोहोचलो जळगावमध्ये. हे आमच्या गावचं बस स्टँड. या बसमध्ये आलो मी आता घरी. तर फ्रेंड्स फायनली आलो गावामध्ये. आणि याच्या समोर जिथं तुम्हाला ग्राउंड दिसत आहे, हे जी बिल्डिंग दिसत आहे हे माझी शाळा आहे. मी 5वीपासून 10वीपर्यंत इथं शिकलो आहे, जसं की तुम्हाला मागे पण सांगितलं ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड हे माझ्या शाळेचं ग्राउंड आहे. इथे मी 5वीपासून 10वीपर्यंत शिकलेलो आहे. याच्यावर मी एक सेपरेट ब्लॉग बनवणार, ते पण नंतर, कारण आता सध्या घरी जायची घाई आहे. तर या प्रकारे रोड आमचा गावातला, हे ग्राउंड, इथं मुलं क्रिकेट वगैरे खेळत आहे. तुम्हाला मी कंप्लीट व्हिडिओ देणार या याच्यावरती. हे जे कॉलेजचं ग्राउंड आहे आमचं, याच्यावर तुम्हाला एक कंप्लीट व्हिडिओ बनवून देणार ब्लॉग 1-2 दिवसात. तर तुम्हाला चालता दाखवूनच देतो मी ग्राउंड कसं आहे. तर इथं आज मी लहानपणी खूप खेळत होतो. हे ग्राउंड या ठिकाणी इथं समोर दिसत आहे, उन्हामुळे दिसत नसेल बरोबर. हे झाड, या झाडाखाली मी बसत होतो मस्त सुट्टीमध्ये. हे ग्राउंड, हे माझी शाळा फ्रेंड्स. तर फ्रेंड्स या शाळेचा ब्लॉग मी नंतर बनवणार आहे 1-2 दिवसात. तुम्हाला कंप्लीट ब्लॉग दाखवणार, जसं की मी सांगितलं. या माझी शाळा आणि या ग्राउंड इथं खेळत होतो मी लहानपणी. 5वीपासून 10वीपर्यंत इथंच खेळलेलं आहे मी याच ग्राउंडवर. फर्स्ट टाईम गाडी पण जे 2 व्हीलर आणि ते मी इथंच शिकली होती. तर जाऊ आता घरी, घरची वाट पाहत आहे. हे एंट्रन्स गेट ग्राउंडवर यायसाठी. तर फ्रेंड्स हे रामदेव बाबाचं मंदिर, जे मी तुम्हाला नेहमी माझ्या व्लॉगमध्ये दाखवते इकडून येत असताना. हे पाहून घ्या, हे रामदेव बाबाचं मंदिर. या ठिकाणी नाव पण लिहून आहे, श्री रामदेव बाबा मंदिर. मी नेहमी आले की तुम्हाला मंदिर दाखवतो, कारण हे मंदिर मला खूप आवडते. इथे मी लहानपणी खेळत होतो. माझ्या लहानपणीची आठवण आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी घर पाडलेलं आहे, मागे पण दाखवलं मी तुम्हाला. तर नवीन घर बांधणार आहे इथं. आपलं घर, पप्पा झोपूनच बाहेर. अरे वा, बाहेरच बसून आहे. तर फ्रेंड्स आता सध्या झालो मी घरी. हे पाहू शकता तुम्ही, हे आमचं गार्डन. पाणी वगैरे शिंपडलेलं आहे पप्पाने आल्याबरोबर. मला मस्त थंड थंड वाटत आहे आता. अरे हे तर राहिलं सोडायचं. खूप गरमी आहे बाहेर. आजचं टेम्परेचर होतं 47 डिग्री सेल्सिअस. खूप जास्त टेम्परेचर होतं आज. तर या ठिकाणी आल्याबरोबर पाहिलं मी, तर आई करत होती कांदे साफ. आज बऱ्याच दिवसानंतर कांद्याची साफसफाई चालू आहे. हा जो कचरा राहते काढून टाकावा लागते, नाही तर खराब होऊन जातात कांदे. तर चांगले चांगले कांदे काढत आहे आई. मी आलो म्हणून आई बाहेर आली, मी बाहेर बसून होतो. तर चला आता फ्रेश वगैरे होतो, भेटू थोड्या वेळानंतर. तर फ्रेंड्स या ठिकाणी लिंबू, तर आईने केलं माझ्यासाठी सरबत. तर या ठिकाणी चालू आहे सरबत बनवायची प्रोसिजर. मी बाहेरून आलो, ऊन लागल्यासारखं वाटत होतं, आईने सरबत केलं. तर आता घेते सरबत. तर फ्रेंड्स या ठिकाणी आपल्याकडे आंबा, हा पप्पाने आणला होता. सकाळी मार्केटला गेलो होतो तेव्हा. हा आंबा पप्पा म्हणाले की खूप गोड आहे. याची साईज पण पाहू शकतो तुम्ही, छोटी साईज आहे. तर आता आपण टेस्ट करून बघू. तर हा आहे दशेरी आंबा, छोट्या साईजवाला. तर हा आंबा पूर्ण चोडलेला आहे. आता त्याच्यामध्ये तयार झाला रस. तर आता आपण ट्राय करून बघू कसा वाटतो. तर फ्रेंड्स हा मँगो आहे, खूप गोड आहे. याचा रस वगैरे जर केला ना, त्याच्यामध्ये साखर टाकायची पण गरज नाही, एवढा गोड आहे हा. तर फ्रेंड्स हा आंबा मी खाल्ला होता. त्या आंब्याचं नाव आहे मिनी दशेरी. तर तुम्ही मार्केटला गेलं तर हा आणू शकता, खूप गोड आहे. आणि पेरू पण शकता तुमच्या प्लॉटमध्ये जर जागा वगैरे असेल, किंवा कुंडीमध्ये. या टाईपमध्ये पॅकेट्समध्ये पण तुम्ही या पॅकेट्समध्ये पण तुम्ही पेरू शकता. नाव आहे मिनी दशेरी. तर फ्रेंड्स आता आंघोळ वगैरे करून रेडी झालो. आता जेवणाची तयारी. आई बनवते स्वयंपाक. ॲज युजल बाहेरच आम्ही जेवण करणार आहे आज पण. स्वयंपाकामध्ये आई बनवत आहे पोळी. आणि इकडे काय चालू आहे, काय पप्पा आहे? चुलीत भाजलेला आलू. ते चुलीत भाजलेला आलू आहे.
तर फ्रेंड्स आता करायचं आहे जेवण. जेवणामध्ये आहे आंब्याचा रस, पोळी, त्यानंतर आलू वांग्याची भाजी, कांदा आणि हे आहे आलू. हे चुलीमध्ये टाकले होते भाजण्यासाठी. ते भाजल्यानंतर त्याला क्रश वगैरे करून त्याच्यामध्ये थोडी चटणी वगैरे टाकून या प्रकारे बनते. खूप सही लागते. तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा घरी. जर चूल वगैरे असेल किंवा गॅसवर जरी तुम्ही भाजला तरी चालते. खूप मस्त लागते. एक वेळा नक्की ट्राय करसाल. तर फ्रेंड्स आता सकाळचे वाजले 9:30. मी आंघोळ वगैरे करून झालो रेडी. कारण काल रात्री माहिती आहे मी यवतमाळवरून आलो. तर काल खूप जास्त थकलो होतो आणि काल विशेष म्हणजे व्हिडिओ पण खूप मोठा बनला. तर त्याच्यामुळे मी काय करत आहे, तो जो व्हिडिओ होता ट्रॅव्हलिंगचा तो 2 पार्टमध्ये डिवाईड करत आहे. आज एक पार्ट मी सेंड केलेला आहे, यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे. पाहिलंच असेल तुम्ही 8 वाजता. आणि सेकंड पार्ट उद्या अपलोड करणार आहे. तर व्लॉग कंप्लीट पाहाल कारण त्यात कंप्लीट ट्रॅव्हलिंग जर्नी आहे. आणि थोडा व्हिडिओ मोठा बनल्यामुळे काल रात्री मला एडिट करायला जास्त वेळ नाही मिळाला. तर मी आज सकाळी उठून एडिट केला आणि अपलोड करून दिला. तर सेकंड पार्ट जो आहे तो उद्या 8 वाजता येणार आहे. तर नक्की पाहाल. व्लॉग एंड करायचा राहिला होता, तो व्लॉग मी आता एंड करतो. तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. माझी शाळा इथे 5वी पासून 10वी पर्यंत शिकलेलो आहे मी, केशव विद्यामंदिर.